नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता. तुम्ही पाहिला का सर्वांनी? काय विषय होता? आपल्या राज्य सरकारच्या अंतर्गत नवीन योजनेच्या अंतर्गत आता त्या म्हणजे एक्झॅक्ट नाव नाही देण्यात आलेलं, पण ही एक नवीन योजना आहे असं समजा तुम्ही. म्हणून मी ती एक नवीन योजना असं बोललेली आहे. कारण का असं बोललो तर तुम्हालाही समजेल ना, म्हणून मी ती एक नवीन योजना जी आहे ते असं बोललेली आहे. त्याच्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण चालू आहे. आता मला बऱ्याच महिलांनी प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की ताई, माझा घटस्फोट झालेला नाहीये, मी वडिलांकडे राहते, मी आईकडे राहते, मग मी जाऊ का सर्वेक्षण करायला? माझं लग्न झालेलं नाहीये, मी जाऊ का सर्वेक्षण करायला? मला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, मी जाऊ का सर्वेक्षण करायला? अशा बऱ्याच विविध कमेंट मला आलेल्या आहेत. तर या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला मी आज माहिती देणार आहे. तर एकल महिला सर्वेक्षण हे कशासाठी चालू आहे? तर ह्याच्यामध्ये राज्य सरकारचा हा हेतू आहे की जेवढ्याही आपल्या एकल महिला आहेत, मग बघा आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं का, समजून घ्या मी काय सांगते आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत जा, म्हणजे तुम्हाला विषय क्लिअर होत जाईल की मी काय सांगायचा प्रयत्न केलाय. अर्धवट व्हिडिओ पाहून जर मला कमेंट केलात तर मी जे काल बोलली आहे ना तेच आज बोलत नाही, असं होतं. मी आज तुमच्या कमेंटवर बोलत असते, म्हणून कालचा व्हिडिओ पहा, त्यानंतर माझ्या या व्हिडिओला पहा आणि मग तुमच्या कमेंट करा. तर आता मुद्दा काय आहे बघा. जेवढ्याही महिला एकल आहेत, म्हणजे आता एकल म्हणजे कुठल्या कुठल्या येतात? ज्यांचा डिवोर्स झालेला नाही, प्रक्रियेमध्ये आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे, किंवा कोणाचं लग्न झालेलं नाही, अजून लग्न झालं नाही, किंवा पती हयात नाहीयेत, वडील हयात नाहीयेत, एकट्याच राहतायत, मुलं बाळ कोणीच नाहीयेत, पण त्या एकट्या राहतायत. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची परिस्थिती कुठली पण असू द्या, फक्त तुम्ही एकट्या राहताय, कुणाचा आधार नाहीये, बरोबर, तुमच्याकडे नाहीये, हा सगळा म्हणजे सगळे विषय त्याच्यामध्ये आपण धरू. थोडक्यात काय, एकल महिला म्हणजे त्यांना कुणाचाच आधार नाही, मुलाबाळांचा सुद्धा आधार नाही, किंवा बऱ्याच अशा महिला आहेत ज्या एकट्या राहत आहेत, त्यांचे मुलं 18 वर्षाच्या आत आहेत. अशा सर्व महिलांसाठी माझा कालचा व्हिडिओ होता. तर त्याच्यामध्ये मी भरपूर माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र कुठले लागणार आहेत, तुम्हाला कुठं जायचं, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय कालच्या व्हिडिओमध्ये. आता आज कमेंट ज्या होत्या त्याच्यावर उत्तर देत आहे मी. तर बघा, एकल महिलांचं सर्वेक्षण चालू आहे. तर सरकारचा उद्देश काय आहे? जेवढ्याही माझ्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या एकल आहेत, एकल म्हणजे एकट्या राहत आहेत, सगळं जी कॅटेगरी मी तुम्हाला सांगितली ना ते तुमच्या डोक्यात धरा, बरोबर. तर अशा जेवढ्याही माझ्या एकल महिला आहेत, आता त्या काही व्यवसाय करत असतील तरी सुद्धा, आणि समजा काही व्यवसाय करत नाहीयेत पण त्यांना व्यवसाय करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये ब्युटी पार्लर आलं, कुक्कुटपालन आलं, शेळी पालन आलं, किंवा तुम्हाला बचत गटामध्ये सामील होऊन तुम्हाला एखादा बचत गटाच्या अंतर्गत ग्रुपनी व्यवसाय करायचा आहे. कुठल्याही पद्धतीने तुम्हाला व्यवसाय करायचा आहे सांगते बरं का. करत असाल तरी चालणार आहे आणि करत नसाल तरी चालणार आहे. आता करत असाल तर काय होणार आहे, तर तुम्हाला वाढवायचं असेल वगैरे त्याच्यामध्ये, तर सरकार तुम्हाला काहीतरी मानधन देईल किंवा त्या योजनेमध्ये तुम्ही सामील व्हाल, बरोबर, करत असाल तर. करत नसाल तर काय होईल व्यवसाय, तर सरकार तुम्हाला त्या व्यवसायासाठी लोन देईल किंवा विविध प्रक्रिया तिथून चालू होतील. जे काही ते असेल सरकारचं नियोजन, हे पुढचं नियोजन आहे जे मी तुम्हाला सांगितलंय. ते अजून त्यांनी नाही सांगितलं, पण मी एक त्यांचा उद्देश आहे ना तो मी तुम्हाला सांगते की असा उद्देश त्यांचा असू शकतो की या सगळ्या महिला, जेवढ्याही महिला एकल आहेत त्यांना एका प्लॅटफॉर्मवर घ्यायचं, म्हणजे एका छताखाली घ्यायचं, बरोबर, म्हणजे एका योजनेखाली घ्यायचं. जसं आता लाडकी बहीण योजना, सगळ्या योजना, त्या जेवढ्याही माझ्या गरीब गरजू महिला आहेत त्या एका प्लॅटफॉर्मवर आल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. आता सरकारने काय केलंय, तर या एकल महिला आहेत ना त्यांना एका प्लॅटफॉर्मवर घ्यायचं, म्हणजेच एका योजनेच्या अंतर्गत घ्यायचं. आता त्या सगळ्या महिला इकडं तिकडं 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 आहेत ना, त्या सगळ्या एका प्लॅटफॉर्मवर आल्या ना की मग सरकार त्या योग्य ते नाव त्या योजनेला देईल, आणि त्यानंतर मग तिथं तुम्हाला काय मदत करायची, तुम्हाला कशी मदत करायची, तुम्हाला किती आर्थिक सहाय्य करायचं, त्याच्यासाठी काय प्रक्रिया, हे सगळी माहिती तुम्हाला सरकार नंतर देणार आहे. आता फक्त तुमचं सर्वेक्षण करायचंय. सर्वेक्षण म्हणजे काय, तुमचा सर्वे करायचा आहे. सर्वे म्हणजे काय, तर आपल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत आपल्या अंगणवाडी ताई तुमचा सर्वे करत आहेत. सर्वे म्हणजे काय, तिथे जायचं आहे, तुम्ही एकल आहात ही माहिती त्या अंगणवाडी ताईंना द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर जाते वेळेस एक आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जायचंय. आता रेशन कार्ड पांढरं असू शकतं, पिवळं असू शकतं किंवा केशरी असू शकतं. तुमचं कुठलंही रेशन कार्ड असो, तुम्ही तिथं जायचं आहे. आता समजा तुमच्याकडे रेशन कार्ड नाहीये,
ठीक आहे, तरी काही हरकत नाही. आधार कार्ड तर असेल, आधार कार्ड घेऊन जा. जेव्हा तुम्ही तिथं फॉर्म भरायला जाल तेव्हा अंगणवाडी ताई तुम्हाला सगळी माहिती देणार आहेत. त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आलं का लक्षात? जसं अंगणवाडी ताई तुम्हाला विचारतील त्या पद्धतीने तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आपल्या अंगणवाडी ताईकडं. आलं लक्षात? त्या सगळी प्रोसिजर तुमची करून घेतील. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठं अडचण येत असेल, कुठल्या अंगणवाडी ताईने तुम्हाला सांगितलं की आम्ही नाही करणार, तर मला कमेंट करा. आलं लक्षात? किंवा माझा व्हॉट्सअप नंबर असेल, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर मला कमेंट करा. आलं का लक्षात? तिथं मी तुम्हाला मदत करते. तिथं कुठंच काही प्रॉब्लेम नाही. हे काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तुमच्या विभागातील अंगणवाडी ताई करणार आहेत. आता तुम्ही जर मला म्हणलात, ताई मी नाशिकला राहते, पुण्यामध्ये करू का सर्वेक्षण? चालणार नाही. तुम्ही नाशिकला राहताना तर तुम्हाला नाशिकला सर्वेक्षण करावं लागेल, कारण तुम्ही तिथं राहताय, बरोबर ना? तर त्या पद्धतीने सर्व प्रक्रिया करून घ्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा, तुमचं वय किती पण असू द्या, तुम्ही अंगणवाडी ताईंकडे द्या. फक्त जा आणि तिथे जाऊन तो फॉर्म भरा. एक ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी ताईंकडेच आहे, ऑनलाईन फॉर्म पण अंगणवाडी ताईंकडे आहे. मी आता अंगणवाडी ताईंकडे जायला का सांगतेय, तर त्याच सर्वेक्षण करत आहेत. ही अजून ऑनलाईन प्रक्रिया जी काही आहे ती त्यांच्याच अंतर्गत आहे. त्यांच्याचकडे तो फॉर्मची लिंक दिली आहे. ती लिंक मी तुम्हाला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण प्रत्येक विभागाच्या अंतर्गतच हे सर्वेक्षण चालू आहे. जर समजा एखाद्या अंगणवाडी ताईंनी एखाद्या महिलेचा फॉर्म भरला, तर ज्या अंगणवाडी ताई ज्या महिलेचं फॉर्म भरणार आहेत, तर त्या अंगणवाडी ताईचं सगळे डिटेल तुमच्या फॉर्म मध्ये येणार आहेत की त्या ताईने तुमचा फॉर्म भरलाय. आता हे कशासाठी? जर सरकारने काही माहिती त्यांच्याकडून मागवली तर एक्झॅक्ट तुमची माहिती त्यांना सांगू शकतात, म्हणून हे नियम आहेत. बाकी ह्याच्यामध्ये आता तुम्हाला किती अर्थसहाय्य मिळेल, सरकार काय करेल, मग पुढं कसं होईल, हे सगळं आहे ना, जेव्हा ही योजना लागू होईल किंवा जेव्हा तुमचं सर्वेक्षण सगळ्या महिलांचं महाराष्ट्रातलं पूर्ण होईल, त्यानंतर ह्याच्यावर सगळी प्रक्रिया होणार आहे. आणि ही माहिती आपल्या आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या अधिवेशनामध्ये दिली. जेव्हा त्यांनी सांगितलं ना अधिवेशनामध्ये की सर्वे चालू आहे, तात्काळ मी माहिती घेतलेली आहे. बघा, मी तुमच्यासाठी हे केले, मी तात्काळ माहिती घेतली की सर्वे कोण करतंय. मी पटकन सगळी माहिती घेतली आणि दोन्ही फॉर्म माझ्याकडे आले. त्या फॉर्म अख्खे फॉर्म वाचले, सगळी माहिती घेऊन तुम्हाला ही माहिती देते. आत्ताची जी माहिती ती तुमच्या कमेंटवर होती. मला असं वाटतं तुम्हाला हा मुद्दा इथं टोटल क्लिअर झाला असणार आहे. आता सगळ्यांनी जा, जेवढ्याही तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त एकल महिला आहात, जा आणि अंगणवाडी ताईंना भेट द्या तुमच्या विभागामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे, तुमच्या मुलाचं वय किंवा तुमचे जे मुलं आहेत ना त्यांचं वय 18 वर्षाच्या आत पाहिजे. ही एकच कॅटेगरी आहे. बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जाऊ शकता आणि अंगणवाडी ताईंकडे जाऊन सर्वे करू शकता. आता इथे काही कमेंट आहेत, इथं काही प्रश्न असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करा. मला असं वाटतंय पण ही माहिती तुम्हाला नक्की समजलेली असणार आहे, म्हणून मी नेहमी बोलत असते मला कमेंट करत जा. कारण बघा, मी तर माझ्याकडून तुम्हाला माहिती देते, पण माझ्या बोलण्यातनं तुम्हाला प्रश्न निर्माण होतात हे नक्कीच मला माहिती आहे. म्हणून मला नक्कीच कमेंट करा. अजून काही प्रश्न असतील याच विषयावर तर परत तुम्हाला याच विषयावर मी व्हिडिओ शेअर करते. आता अजून एक, अफवांचे व्हिडिओ पसरवण्यापेक्षा आपली ही चांगली माहिती पसरवा. प्रत्येक महिलेपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. का? कारण तुम्हाला तर माहिती मी ही दिली, मी तुमच्यापर्यंत पोहोचले, पण अजून एखाद्या ज्या सिंगल महिला आहेत त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि त्याही त्यांचं सर्वेक्षण करतील आणि त्यांनाही इथून जे आहे ते मदत होईल. आणि परत आपण याच्यावर तुम्हाला मीच मार्गदर्शन करणार आहे खात्रीशीर, बरोबर ना? त्यामुळे आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा, बरोबर ना? आज नाही तर उद्या तुम्हाला मीच माहिती देणार आहे याची. ही माहिती तुम्हाला सोशल मीडियाला अजून कोणीच दिली नाही, जी माहिती मी तुम्हाला दिली. कारण माझं कामच तसं आहे, मी प्रॉपर त्या संबंधित विभागाला कॉल करून विचारते सगळी माहिती आणि मग तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करते. मी सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून कधीच व्हिडिओ बनवत नाही आणि शेअर करत नाही. खात्रीशीर माहिती असते माझी, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सुद्धा BJP मध्ये काम करते. त्यामुळे मला खात्रीशीर माहिती देणं भाग आहे. मी चुकीची माहिती पसरवू शकत नाही. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.